गेले 15 ते 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी अजित पवार गटांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत गेलो. काम करत असताना मी नाशिक सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलचं काम असो, पोलिसांचं काम असो, कुठल्याही पक्षाचा जातीचा विचार न करता एकनिष्ठाने पक्षाचं नाव मोठं होईल आणि काम कसं करता येईल याच्यावर लक्ष देऊन मी काम करत गेलो. काम करत असताना मला पक्षाचा असा आदेश आला तर येणारे लागणार आहे. त्या अनुषंगाने मी पक्षाने मला सांगितलं का बाबा तुम्हाला वार्ड क्रमांक 23 मधून उमेदवारी देण्यात येत आहे आणि तुम्ही तयारीला लागा. मी एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळं माझ्याबरोबर जे लोक मला पाठवाड देत होते त्या सगळ्यांची मी चर्चा केली. करत असताना मला सगळ्या लोकांनी मनापासून असं आश्वासन दिलं का बा आपण हे पक्षाचं काम करत असताना आपण इथं इलेक्शन लढू. ते सगळं तयारी करायला मला भरपूर कष्ट करायला लागले. प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचे समस्या जाणून मी काम करत गेलो. परंतु काम करत असताना मला पक्षाचा इतका भरोसा होता. माझ्यावर जे प्रेम करणारे होते माझे अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, आनंदभाऊ सोनवणे, हे मला मनापासून जीवला होता. आज पण मी त्यांची एकदम मनापासून इज्जत करत आहो. माझे प्रेरणास्थान म्हणून आनंदभाऊ सोनवणे ते आज पण माझे प्रेरणास्थानच आहे. आणि गेल्या अचानक इलेक्शनच्या जेव्हा पूर्णपणे मी तयारी केली मला असं जाणवलं का बा माझा तिकीटचा काहीतरी समारंभ चुकीचा घडतोय माझ्याबरोबर. मी पक्षाच्या निरीक्षणाला जाऊन भेटलो. त्यांनी मला सांगितलं का अजून काही नाही, असं वरसून युती चालू आहे, युती होती आहे, तुमचा तिकीट पक्का आहे असं आश्वासन मला रोज देण्यात येत होतं. मी कोणावर बिलंब करत नाही. मी अजूनही माझ्या प्रामाणिकपणेचा विचार सोडलेला नाही. परंतु मी मला जे मदत करतात त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितलं का बा आता पक्षात राहून एकनिष्ठपणा आपण दाखवलं परंतु पक्षाने आपल्याबरोबर चुकीचा निर्णय केला. त्या हिशोबाने आज मी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष हे पदाचा मी आज राजीनामा जाहीर करत आहोत. तरी माझ्यावर पक्षांनी 2 दिवसाचा चांगला निर्णय विचार करून मला मदत करावी. अन्यथा मी माझ्या लोकांनी चर्चा करून माझ्या राजकारणाचं आयुष्य पुढं काय कसा करायचं हे मी नंतर ठरवणार.